रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची. शेतकरी मित्रांनो, प्रश्न तुमचे उत्तर आमचे. पाहायला विसरू नका. शेतकरी मित्रांनो, पाहायला विसरू नका. प्रश्न तुमचे उत्तर आमचे. नमस्कार. रामकृष्ण हरी. बळीराजाला मानाचा मुजरा. शेतकरी मित्रांनो, प्रश्न तुमचे उत्तर आमचे या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, मागचा जो रविवारचा जो प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा जो कार्यक्रम आपण यूट्यूबवरती जो लोड केला होता, त्या कार्यक्रमाला उदंड असा शेतकरी बांधवांचा प्रतिसाद मिळाला आहे. त्याबद्दल मी सर्व शेतकरी बांधवांचा हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि तुम्ही जे आमच्यावरती प्रेम दर्शवलेलं आहे मागच्या रविवारी, त्याबद्दल मी पुन्हा एकदा कंपनीच्या वतीने, आमच्या प्रतिनिधींच्या वतीने आणि आमच्या सर्व सिस्टीमच्या वतीने मी पुन्हा एकदा सर्व शेतकरी बांधवांचा हार्दिक आभार मानतो. शेतकरी बांधवांनो, आज आहे रविवार. आज काय आहे? रविवार. चला तर मग, प्रश्न तुमचे उत्तर आमचे. तर मागच्या रविवारी जो आपण प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा जो कार्यक्रम शेतकरी बांधवापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता, याच प्रयत्नाला अतिशय घवघवीत यश आलेलं आहे. शेतकरी मित्रांनो, हे यश म्हणजे काय तर आपल्या सर्वांच्या कमेंट. हे यश म्हणजे काय तर आपल्या सर्व शेतकरी बांधवांच्या कमेंट, अतिशय उत्कृष्ट प्रकारच्या कमेंट पडलेला आहेत. मागचा जो रविवारचा जो प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा जो कार्यक्रम होता, या कार्यक्रमाला 100 पेक्षाही जास्त कमेंट शेतकरी बांधवांच्या व्हिडिओवर पडलेल्या आहेत. निश्चितच आमच्यावरती, आमच्या उत्पादनावरती, आमच्या प्रतिनिधीवरती आणि कंपनीच्या सिस्टीमवरती जो शेतकरी बांधवांनी विश्वास दाखवलेला आहे, हाच विश्वास आम्ही शेवटपर्यंत घेऊन जाण्याचा निश्चितच शेतकरी बांधवांनो प्रयत्न करणार आहे. तर चला तर मित्रांनो, आज आहे रविवार, 12:30 वाजले आहेत आणि आजचा कार्यक्रम आहे प्रश्न तुमचे उत्तर आमचे. हे पाहण्यासाठी शेतकरी मित्रांनो, हे पाहण्या अगोदर ज्या शेतकरी बांधवांनी मागच्या व्हिडिओला कमेंट केल्या, काय केल्या? कमेंट केल्या. त्या कमेंटवरती आपण चर्चा करूया. का तर कमेंट म्हणजे प्रश्न आणि कमेंटला उत्तर देणे म्हणजे आमचं उत्तर. शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांनी आम्हाला कमेंट केल्या त्या शेतकरी बांधवांचं नाव आणि त्यांनी कशा प्रकारे कमेंट दिल्या आपण तेच शेतकरी बांधवांना पोहोचवणार आहोत. पण मागचा व्हिडिओ घेतला होता डाळिंबामध्ये आणि आता व्हिडिओ कुठे घेतोय आपण? डाळिंबामध्ये. आणि लाईव्ह व्हिडिओ डाळिंबातनं घेतोय. कुठे घेतोय? लाईव्ह व्हिडिओ डाळिंबातनं घेतोय. क्रोमा बॅकग्राऊंड वगैरे तसं काय वापरत नाही. कुठे घेतोय? लाईव्ह प्लॉटवरती प्रश्न तुमचे उत्तर आमचे ही संकल्पना रामड कंपनीच्या सिस्टीमने चालू केलेली आहे. त्याबद्दल या सिस्टीमवरती सर्व शेतकरी बांधवांनी आमच्यावरती विश्वास ठेवला, त्याबद्दल पुन्हा एकदा मी आपले आभार मानतो. तर आज चला या भेटूया प्रश्न तुमचे उत्तर आमचे. तर शेतकरी बांधवांनी आमच्यावरती जे भरभरून प्रेम केलेलं आहे ते आम्ही कमेंटच्या माध्यमातून केले. कशामध्ये? म्हणजे एवढ्या कमेंट आहेत शेतकरी मित्रांनो की अक्षरशः इकडे बघा, एवढ्या कमेंट आहेत की त्याला उत्तर देण्यासाठी आम्हाला कमीत कमी 3 ते 4 तासाचा व्हिडिओ बनवावा लागणार. किती तासाचा? 3 ते 4 तासाचा व्हिडिओ बनवावा लागणार आहे. पण आपल्याला हा व्हिडिओ कमी वेळेत शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवायचा आहे. तर ज्या शेतकरी बांधवांनी कमेंट दिल्या, काय दिल्या? कमेंट दिल्या. तर कमेंटमध्ये काय लिहिलेलं आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. पण मी ज्या कमेंट वाचणार आहेत त्या कमेंट माझ्या स्क्रीनवरती तर तुम्हाला समोर दिसणार आहेत. माझ्या उजव्या साईडला किंवा डाव्या साईडला तुम्हाला स्क्रीनवरती ज्या कमेंट आहेत त्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसणार आहे. पण हा व्हिडिओ आपण चित्रित कुठनं करतोय? प्लॉटवरनं. कुठं करतोय? लाईव्ह प्लॉटवरनं, डाळिंबाच्या बागेमधनं. आणि विशेष ज्या बागेला आपलं टोटली शेड्यूल चालू आहे त्या बागेतनं व्हिडिओ आपण शूट करण्याचा प्रयत्न करतोय शेतकरी मित्रांनो. कुठनंही विदाऊट, जिथं आपलं प्रोडक्ट वापरलं नाही अशा बागेतनं आपला व्हिडिओ हा यूट्यूबला लोड होत नाही. तर शेतकरी मित्रांनो, चला आपण भेटूया ज्या शेतकरी बांधवांना, ज्यांनी रामड कंपनीच्या उत्पादनावरती, ज्या शेतकरी बांधवांनी रामा ॲग्रो कंपनीच्या प्रतिनिधीवरती, सिस्टीमवरती आणि सगळ्यात महत्त्वाचं आमच्यावरती विश्वास ठेवला, अशा काही शेतकरी बांधवांची नावं मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर पहिल्यांदा मी कमेंट वाचतो. असे कमेंट आले शेतकरी मित्रांनो, माझ्या इथं साईटला दिसत आहे. मी 4 वर्ष झालं माझ्या डाळिंब बागेला रामाडची उत्पादनं वापरत आहे. रिझल्ट खूप चांगला आहे. बायोसृष्टीमुळे सोलापूर लाल जी व्हरायटी डाळिंबातली, या सोलापूर लाल बागेची साईज अतिशय चांगल्या प्रकारे झालेली आहे. माझं नाव आहे श्याम गोडसे, मुक्काम पोस्ट फुल चिंचोली, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. शेतकरी मित्रांनो, सांगण्यात यांचं म्हणणं आहे की मी 4 वर्षाला प्रोडक्ट वापरतोय आणि त्यांच्याकडे व्हरायटी आहे सोलापूर लाल. या सोलापूर लालची व्हरायटी त्यांची 300-350-400 ग्रॅमपर्यंत म्हणजे साईज पोहोचलेली आहे. तर त्यांनी बायोसृष्टी हे प्रोडक्ट वापरलं आहे, त्यांनी कमेंट केलेली आहे. अशा प्रकारे भरपूर कमेंट आहेत शेतकरी मित्रांनो. पॉझिटिव्ह कमेंट आहेत, निगेटिव्ह कमेंट आहेत. आपण दोन्हीवरती चर्चा करणार आहे. पण तुम्ही कमेंट बघा, जो यूट्यूबचा व्हिडिओ पडला मागचा रविवारचा त्याला कमेंट बघा. अक्षरशः बोटावरती मोजण्या एवढा फक्त चुकीच्या कमेंट आहेत. तेही चुकीच्या पद्धतीने प्रोडक्ट वापरले
वापरल्यामुळं किंवा गैरसमजामुळं आणि चांगली माहिती तिपर्यंत पोहोचणं नसल्यामुळं गैरसमज झाल्यामुळे चुकीच्या कमेंट आलेल्या आहेत. तरी पण त्या गैरसमजाला आम्ही उत्तर देणार म्हणजे देणार. आपल्याकडे अशा भरपूर कमेंट आहेत. पुढची कमेंट आहे, मला कळतंय असं आमच्या घरी डाळिंब बाग आहे. अगोदर सहजासहजी डाळिंबाग येत होती, म्हणजे कधी पूर्वीच्या काळी 5-10 वर्षापूर्वी सहजासहजी बाग येत होती, पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. पहिल्यासारखी उत्पन्न येत नव्हतं असं शेतकरी बांधवांचं म्हणणं आहे. पण आता रामायगड कंपनीचे प्रोडक्ट वापरायला चालू केलं तसं आमचं उत्पन्न पहिल्यासारखं यायला लागलेलं आहे. असं कोण म्हणतंय? शेतकरी बांधव म्हणतात. इथं बघा स्क्रीनवरती माझ्यासमोर त्यांचं नाव गाव आपल्याला दिसत आहे. अशा आपल्याला शेतकरी मित्रांनो भरपूर कमेंट आहेत की जसं 5-10 वर्षापूर्वी 2015 साली 2010 साली ज्या प्रकारे डाळिंब पिकत होतं ते आता पिकत नाही असं शेतकरी बांधवांचं म्हणणं आहे. पण ज्या ज्या ठिकाणी रामड कंपनीची उत्पादन वापरले आहेत त्या ठिकाणी उत्कृष्ट रिझल्ट आणि उत्कृष्ट शेतकरी बांधवांना डाळिंबामध्ये रामड कंपनीच्या उत्पादनाने साथ दिलेली आहे. पुढची कमेंट आहे, मी रामड कंपनीच्या उत्पादनाचा मागील 4 वर्ष झालं वापर करत आहे. माझ्याकडं स्क्रीनवरती दिसत आहे. मी रामड कंपनीच्या उत्पादनाचा गेली 4 वर्ष झालं वापर करत आहे. रिझल्ट खूप चांगला आहे. सध्या डाळिंबाच्या बागेला एवढा टॉप रिझल्ट आला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, माझं गाव आहे माझं नाव आहे अमोल खताळ, मुक्काम पोस्ट मोहोळ या ठिकाणचा माझा प्लॉट आहे. आणि यांना खूप चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं आहे रामड कंपनीचे एकनिष्ठ प्रतिनिधी राहुल भानुसर यांनी खूप चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं आहे असं त्यांनी कमेंट टाकलेलं. कमेंट तुम्हाला इथं साईडला भेटत आहे. अशा भरपूर कमेंट आहेत. म्हणजे कमेंट वाचायला गेलं तर आपल्याला कमेंटचे जवळजवळ 10 पेजेस भरलेत. किती भरलेत? 10 पेजेस भरलेत. पण एवढं कमेंट तुमच्यापर्यंत वाचायला गेलं, सांगायला गेलं तर परत म्हणणार ही जाहिरात करतात का? जाहिरात करणं हा प्रत्येकाचा हेतू आहे, कर्तव्य आहे. पण ओरिजिनल जाहिरात केली पाहिजे. कशी केली पाहिजे? ओरिजिनल जाहिरात केली पाहिजे. आपल्याला पुढचे शेतकरी श्री शैलेश कोळेकर, मुक्काम पोस्ट जवळा, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर या ठिकाणचे शेतकरी. त्यांचं म्हणणं आहे की माझी 500 झाडांचा प्लॉट होता, त्यातील 100 झाडे गेलती. रामड कंपनीचे औषध वापरल्यामुळं रिझल्ट चांगला आला, चांगला भेटला. सुरुवातीला आमची भेट रामड कंपनीचे सांगोला तालुक्याचे प्रतिनिधी श्रीयुत नवनाथ देवकर यांची भेट झाली आणि त्यांनी मला माझ्या प्लॉटवरती येऊन खूप चांगल्या प्रकारचा रिझल्ट दिला. जी काही झाडं जात होती ती झाडं जायचं प्रमाण हळूहळू कमी झालेलं आहे. माझ्याकडे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. अशा भरपूर कमेंट आहेत शेतकरी मित्रांनो. पुढची कमेंट आहे, रामड कंपनीचं मी 2 वर्षापासून प्रोडक्ट वापरतोय. रिझल्ट मला अप्रतिम आहे. माझा प्लॉट टेंभुर्णीमध्ये आहे. टेंभुर्णीमध्ये असून ज्या प्रतिनिधी मला व्हिजिट दिली त्यांचं नाव आहे सागर शिंदे सर. यांनी मला खूप चांगल्या प्रकारची सर्व्हिस दिली, खूप चांगल्या प्रकारचा रिझल्ट काढून दिला. म्हणून मी 2 वर्ष झालं ह्यांची प्रोडक्ट वापरतोय डाळिंबागाला. मला उत्कृष्ट रिझल्ट आलेला आहे. अशा शेतकरी मित्रांनो भरपूर कमेंट आहेत, भरपूर रिझल्ट आहेत, भरपूर त्यांच्या कमेंट आहेत. मी तुम्हाला एक बेसिक कमेंट वाचून दाखवण्याचा का प्रयत्न करतोय? कारण हा व्हिडिओ 2 तास चालू शकतो. हा आपल्याला कमी वेळेत शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचणार आहे. ऑलरेडी जर कमेंट वाचा असेल तर तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता. पुढची आपल्याला कमेंट आहे, पॉझिटिव्ह कमेंट आहे. श्री गणेश भानवसे, गोपाळपूर मध्ये मी राहतो, मुक्काम पोस्ट गोपाळपूर, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. रामड कंपनीची सर्व उत्पादने 2 वर्ष झाले शेड्यूल प्रमाणे वापरतोय. 2 वर्ष झाले शेड्यूल प्रमाणे वापरतो आहे. मला खूप चांगला रिझल्ट आहे. आणि हे सगळं पंढरपूर ऑफिस श्री नितीन शिंदे सर यांच्या माध्यमातून हे खूप चांगल्या प्रकारे घडलेलं आहे. याचा रिझल्ट मला भरपूर आलेला आहे. कमी खर्चामध्ये उत्पादन निघतं. सगळी शेतकरी बांधवांना हे प्रोडक्ट वापरायला काय हरकत नाही असं कुणाचं म्हणणं आहे? गणेश भानुसर, गोपाळपूर यांचं म्हणणं आहे. इथं माझ्यासमोर तुम्हाला कमेंट दिसत आहे. म्हणजे आमचे प्रतिनिधी जे एकनिष्ठ रामड कंपनीचे प्रतिनिधी ना, हे खरंच बांधावरती जाऊन शेतकरी बांधवांना खूप चांगल्या प्रकारची सर्व्हिस देतात आणि उत्पादन काढून देण्याचा प्रयत्न करतात. आपल्याकडे अशा भरपूर कमेंट आहेत शेतकरी मित्रांनो. 10-12 पानं भरलेली आहेत. प्रत्येक पानातले आपण 1-2 कमेंट घेण्याचा प्रयत्न करत आहोत. नंतर पुढची कमेंट आहे आपल्याकडं, मी थोरात पाटील, मुक्काम पोस्ट चिंचोली, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर. मी श्री संतोष बाचकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली रामड कंपनीची उत्पादनं वापरतो. कांदा या पिकासाठी वापरतो. 1 नंबर रिझल्ट आहे. आत्तापर्यंत मला कशातूनही एवढा रिझल्ट आला नाही, तो रामड कंपनीच्या उत्पादन तुम्हाला मिळाला आहे, त्याबद्दल धन्यवाद. कमेंट तुम्हाला पाहायला मिळते. म्हणजे तुम्ही असा कुठला जिल्हा घ्या, कुठला तालुका घ्या, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये आपली उत्पादनं वापरली जातात. नंतर पुढची कमेंट आहे, मुक्काम पोस्ट पुळजवाडी, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर या ठिकाणचे शेतकरी आहेत. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही 2 वर्षापासून रामड कंपनीचे उत्पादन वापरतोय खरबूज आणि डाळिंब या पिकासाठी. खरबूज आणि डाळिंब या पिकासाठी प्रोडक्ट वापरतोय. अतिशय उत्कृष्ट रिझल्ट आहे, अप्रतिम रिझल्ट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सुरुवातीच्या काळात आम्ही 10 गुंठ्यासाठी औषध वापरलं होतं. आता आम्ही 5 एकराला औषध वापरतोय. यांचं म्हणणं काय की सुरुवातीला मी फक्त 10 गुंठ्याला याचा प्रयोग केला, आता आम्ही 5 एकराला वापरत आहे. 100% रिझल्ट आहे. आणि या प्लॉटला मार्गदर्शन केलं आहे रामड कंपनीचे एकनिष्ठ प्रतिनिधी सीताराम जाधव सर यांनी खूप चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलेलं आहे. असे भरपूर कमेंट आपल्याकडे पॉझिटिव्ह आहेत. निगेटिव्ह बॉटममध्ये आहेत त्याही तुम्हाला मी वाचून दाखवणार म्हणजे दाखवणार आणि त्याचं उत्तर देणार म्हणजे देणार. कारण का प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. नंतर पुढचे शेतकरी श्री महादेव ठवरे,
मुक्काम पोस्ट खुडूस, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर या ठिकाणचा मी एक केळी बागायतदार आहे आणि केळीसाठी मी बायोसमृद्धी केळी स्पेशल हे प्रोडक्ट वापरलेलं आहे. नंतर मायक्रोडन 555 हे प्रोडक्ट वापरलेलं आहे. रूट मॅजिक हे प्रोडक्ट वापरलेलं आहे. मला अतिशय चांगला रिझल्ट आलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या प्लॉटमध्ये आत्ता 12 ते 16 फाण्या आहेत. आपण खूप समाधानी आहे आणि सगळ्या शेतकरी सगळ्या शेतीसाठी वापरत आहे. आपल्याला सगळं मार्गदर्शन केलं आहे. रामडे कंपनीचे प्रतिनिधी श्रीयुत विक्रम सावंत सर यांनी खूप चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलेलं आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो, आपल्या कंपनीचं म्हणजे रामडे कंपनीचं प्रोडक्ट दमदार आहे, रिझल्ट आहे. शेड्यूल प्रमाणे वापरल्यानुसार शक्यतो तुमची डाळिंबाग फेल जाऊ शकत नाही. पण आमचे प्रतिनिधी हे अहोरात्र कष्ट करतात, एकनिष्ठेने प्रामाणिकपणे इमानदारीने शेतकरी बांधवांपर्यंत सर्व्हिस देण्याचा प्रयत्न करतात. पुढची कमेंट आहे, मी सचिन वाघमोडे, राहणार खोरोची, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. रामडे कंपनीचे प्रतिनिधी शेख सर यांच्या माध्यमातून मी आमच्या डाळिंबागेला हे प्रोडक्ट वापरलेलं आहे. बायोसमृद्धी डाळिंब स्पेशल, रूट मॅजिक, बायोसमृद्धी R&D अशी अनेक प्रोडक्ट वापरलेली आहेत. रामडे कंपनीची प्रोडक्ट वापरली आहेत. समाधानकारक रिझल्ट आलेला आहे. सर डाळिंबाला कधी सुद्धा एवढं सेटिंग झालं नाही, एवढं सेटिंग आतापर्यंत झालेलं आहे. म्हणजे आपल्याकडे अशा भरपूर कमेंट आहेत ज्या शेतकरी बांधवांनी आपलं प्रोडक्ट वापरलेलं आहे. आपल्याकडे पुढची कमेंट आहे, रामडे कंपनी म्हणजे शेतीसाठी वरदान ठरलेलं आहे. ही कमेंट कोणी दिली मित्रांनो? इथं समोर दिसते BSc ॲग्रीवाला. इथे बघा समोर BSc ॲग्रीवालांनी कमेंट काय दिली की रामा ॲग्रोटेक म्हणजे शेतीसाठी वरदान ठरलेलं आहे. ज्यांचा बाग जास्त खर्च करून सुद्धा उत्पादन निघत नाही त्यांनी रामडे कंपनीचं प्रोडक्ट वापरलं आणि कमी खर्चामध्ये बाग निघू शकते. म्हणून शेती तुमची, खात्री आमची, हे वाक्य खरंच योग्य ठरलेलं आहे. रामकृष्णारी असं कोणी म्हणलेलं आहे? BSc ॲग्रीवाले यांनी आपल्याला म्हटलेलं आहे. म्हणजे आपल्याला अशा भरपूर कमेंट आपल्याकडे पॉझिटिव्ह आहेत. आपल्याकडे शेतकरी मित्रांनो पुढची कमेंट आहे श्रीयुत दीपक अभिमान पगार, मुक्काम पोस्ट आगार खुर्द. आम्ही रामडे कंपनीचं बायोसृष्टी, बायोसमृद्धी हे प्रोडक्ट तसंच निमकरंज हे प्रोडक्ट म्हणजे वापरलेलं आहे. त्याचा उत्कृष्ट रिझल्ट आलेला आहे आणि आमच्या प्लॉटला व्हिजिट देतात श्री चेतन निकम सर, देवळा, तालुका देवळा, जिल्हा नाशिक या ठिकाणचे शेतकरी आहेत. असे भरपूर शेतकरी आहेत ज्यांनी आपल्या यूट्यूबला व्हिडिओला कमेंट दिली की सर तुमचं मी प्रोडक्ट गेल्या 3 वर्षापासून 4 वर्षापासून वापरत आहे, उत्कृष्ट रिझल्ट आलेला. अशा अफलातून आहे. म्हणजे आपल्याकडे 10 ते 12 पानं भरलेले शेतकरी मित्रांनो, एवढ्या कमेंट वाचायला गेलं तर आपला 4 ते 5 तासाचा व्हिडिओ तयार होऊ शकतो. पुढची कमेंट आपल्या शेतकरी मित्रांनो, रामडे कंपनीची प्रोडक्ट रिझल्ट खूप चांगले आहेत. आम्ही टोमॅटो पिकासाठी खूप दिवसापासून वापरत आहे. आमच्या टोमॅटो पिकाला रामडे कंपनीचे किरण बरडकर सर यांनी खूप चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन दिलं. या शेतकऱ्याचं नाव आहे विकास बनकर सर. आपल्याला असे भरपूर शेतकरी मित्रांनो ज्यांच्या कमेंट वाचायला गेलं तर आपल्याला दिवस पुरणार नाही. पण त्यातले आपण सिलेक्टर वाचण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळे कुणीही रागाला जाऊ नका, कारण का सगळ्या कमेंट वाचायला गेलं तर आपल्याला 4 दिवस सुद्धा पुरणार नाही. पुढची कमेंट आहे, मी गणेश लवटे, आलेगाव, तालुका सांगोला. माझा 1000 डाळिंबाचा बाग आहे. 2 वर्ष माझ्या बागेत सेटिंग होत नव्हतं, साईज होत नव्हती, खर्चही निघत नव्हता. पण रामडे कंपनीचे प्रतिनिधी श्रीयुत नाथाजी लवटे सर यांनी माझ्या डाळिंब बागेला भेट दिली, योग्य मार्गदर्शन केलं. रामडे कंपनीचं जे विश्रांती काळापासून ते आतापर्यंत शेड्यूल दिलं आणि माझी बाग आता यशस्वी झालेली आहे. असं कोण म्हणतंय? गणेश लवटे सर यांचंही आभार मित्रांनो की त्यांनी खूप चांगल्या प्रकारचे आपल्याला कमेंट दिलेले आहे आणि उत्पादनांचं आणि आमच्या प्रतिनिधीचं कौतुक केलेलं आहे. अशा भरपूर शेतकरी मित्रांनो कमेंट आहेत ज्या कमेंट जर बोलायला गेलं तर आपल्याला दिवस पुरणार नाही. पुढचे कमेंट आहे, मी विकास चव्हाण, तालुका माढा तालुक्यातील रांजणी माझं हे गाव आहे. मी पेरूसाठी बायोसमृद्धी केळी स्पेशल, नंतर केळीसाठी केळी स्पेशल, रूट मॅजिक, मायक्रोडन 555 अशी बरीचशी उत्पादनं वापरली. सगळ्यात महत्त्वाचं, बाग खूप चांगली दिसते आणि माझ्या बागेला 4 ते 5 फवारण्या घेतलेल्या आहेत, तर खूप समाधानी आहे. असं कोणाचं म्हणणं आहे? विकास चव्हाण सर, मुक्काम पोस्ट रांजणी, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. आपल्याकडे असे भरपूर शेतकरी मित्रांनो, शेतकरी ज्यांनी आपल्यावरती खूप विश्वास ठेवला, आपली उत्पादनं मागील 3, 4, 5 वर्षापासून वापरलेत आणि त्या शेतकरी बांधवांनी प्रश्न तुमचे, उत्तर आमचे या व्हिडिओला खूप चांगल्या प्रकारच्या कमेंट दिलेल्या आहेत आणि ह्या व्हिडिओ खास तुमच्यामुळेच हा शेतकरी बांधवांना पोहोचत आहे. पुढचे शेतकरी आपल्याकडं मी मागील 5 ते 6 वर्षापासून रामडे कंपनीचे प्रतिनिधी सय्यद शेख सर यांच्या माध्यमातून केळीला असेल, मिरचीला असेल, पेरूला असेल, उसाला असेल, या प्रत्येक पिकाला आमची म्हणजे तुमची उत्पादनं वापरत आहेत. मला सुरुवातीला रिझल्ट एवढा आला, मी अख्ख्या प्लॉटला वापरायला चालू केलेलं आहे. असं कोणाचं म्हणणं आहे? नयन राऊत सर यांचं म्हणणं आहे की त्यांनी मागील 4 ते 5 वर्षापासून वापरायला चालू केलेले उत्कृष्ट रिझल्ट आलेले आहेत. म्हणजे आपल्याकडे अशा भरपूर कमेंट शेतकरी मित्रांनो, चांगल्याही कमेंट आहेत आणि बॅडही कमेंट आहेत. पण बॅड कमेंट आपल्याकडे कुठे आहेत? फक्त बोटावर मोजण्यावर. कुठं? बोटावरती मोजण्यावर. म्हणजे आता तुम्ही ज्या कमेंट बघितल्या ना शेतकरी मित्रांनो, आता ज्या कमेंट बघितल्या, म्हणजे मी तुम्हाला जी माहिती सांगितली, तुम्ही स्क्रीनवरती ज्या कमेंट बघितलेल्या आहेत, म्हणजे कमेंट ज्या बघितलेल्या आहेत त्या आत्तापर्यंतच्या कसा कमेंट होत्या? भरपूर आहेत. म्हणजे इथं बघा, म्हणजे शेतकरी मित्रांनो एवढ्या कमेंट आहेत की आपला वाचायला वेळ
अपुरा पडेल, कारण का एक हा जर व्हिडिओ 2 तासाचा झाला तर कोणीही बघणार नाही. आता बऱ्याचशा पॉझिटिव्ह कमेंट आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्या शेतकरी बांधवांनी आपलं 3 ते 4 वर्षापासून प्रोडक्ट वापरलेलं आहे, आमच्यावरती विश्वास ठेवला, आमच्या उत्पादनावरती विश्वास ठेवला, आमच्या प्रतिनिधीवरती विश्वास ठेवला, बांधावरती बोलवलं आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या डाळिंबामध्ये असेल, खरबुजामध्ये असेल, ऊसामध्ये असेल, केळीमध्ये असेल, पेरूमध्ये असेल, जो काय आमूलाग्र बदल केलेला आहे त्यासाठी आम्ही तुमचे आभार मानतो की तुम्ही आमच्यावरती विश्वास ठेवलेला आहे आणि त्या विश्वासाला आम्ही खरेपणाने खरे उतरलेलो आहे. तर शेतकरी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ म्हणजे काय, प्रश्न तुमचे उत्तर आमचे, प्रश्न तुमचे उत्तर आमचे. मागचा व्हिडिओ कधी होता, 8 जून 2025ला, म्हणजे मागच्या रविवारी झालता. आजचा हा रविवारचा व्हिडिओ आहे शेतकरी मित्रांनो, हा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा का प्रयत्न करत, कारण का मागच्या व्हिडिओला ज्यांनी कमेंट दिल्या त्या कमेंट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करला आहे. यातनंही तुमचं जर काय प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला बिनधास्त विचारू शकता, आम्हाला विचारू शकता, आमच्या प्रतिनिधीला बांधावरती बोलू शकता. इव्हन कंपनीचा कस्टमर केअर नंबर आहे 95 27 91 43 12. यावरती तुम्ही फोन करून अथवा व्हॉट्सअपवरती बोलू शकता की मला कशा प्रकारे शेतीमध्ये उत्पादन वाढवायचं आहे, मला कशा प्रकारे तुमची उत्पादनं वापरायची आहेत. म्हणजे अशा भरपूर अशा चांगल्या कमेंट आहेत, पण बोटावर मोजण्यासारख्या आपल्याकडे थोड्याशा नकारात्मक कमेंट आहेत, थोड्याशा. का, कारण ज्या ठिकाणी चांगलं म्हणलं जातं त्या ठिकाणी वाईटही म्हणलं जातं, कारण निसर्गाचा नियम आहे, निंदकाचे घर असावे शेजारी. शेतकरी मित्रांनो, आत्तापर्यंत तुम्ही मगाच्यापासून मी ज्या शेतकरी बांधवांच्या कमेंट वाचून दाखवल्यात त्या शेतकरी बांधवांनी आमच्यावरती कोणी 3 महिन्यापासून, कोणी 6 महिन्यापासून, कोणी 1 वर्षापासून, 2 वर्षापासून, 3 वर्षापासून, 4 वर्षापासून, 5 वर्षापासून ज्यांनी आमच्यावरती विश्वास ठेवलेला आहे, आमची उत्पादनं वापरली, त्यांना उत्कृष्ट रिझल्ट आला म्हणून त्यांनी आपल्या यूट्यूब चॅनलवरती या व्हिडिओवरती अतिशय उत्कृष्ट कमेंट टाकलेल्या आहेत. त्याबरोबरच आपल्याला काय अशा शंका निर्माण झाल्यात काही शेतकरी बांधवांच्या, त्या शंका तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यातली पहिली शंका आहे, मी 4 वेळा कमेंट बॉक्समध्ये विचारलं असेल आपला सांगोला तालुक्यात प्रतिनिधी कोण आहे, 2 महिने होऊन गेलं काही माहिती नाही. तर वरती बघा श्रीदादांचं कमेंट काय आहे की मी 4 वेळा कमेंट बॉक्सला विचारलंय की सांगोला तालुक्यात प्रतिनिधी आहे का, तेही तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. तरी जरी शंका असेल तर 95 27 91 43 12 माझ्यासमोर नंबर दिसतो तुम्हाला वरती, 95 27 91 43 12 या नंबरवरती फोन करा. काय म्हणतो मी, या नंबरवरती फोन करा. नसेल तर हा व्हॉट्सअपचा नंबर आहे, कॉलिंगचा नंबर आहे, याच्यावर तुम्ही डायरेक्ट टाकू शकता की कुठल्या तालुक्यात कुठल्या गावात तुमचा प्रतिनिधी आहे का, मला तुमची उत्पादनं वापरायची आहेत, तुम्ही कमेंट करू शकता. पुढची कमेंट आहे, मोहोळ तालुक्याचे प्रतिनिधी कोण आहे, नंबर पाठवा. पुन्हा एकदा मी विनंती करतो, 95 27 91 43 12 या नंबरवरती फोन करा. फोन नाही उचलला तर व्हॉट्सअपला चॅटिंग करा की मोहोळ तालुक्यामध्ये कोण प्रतिनिधी आहे का. त्यानंतर पुढचे आपल्याकडे शेतकरी पुढचे कमेंट आहे, मी रूट मॅजिकचे 2 डोस दिलेत. किती आहेत, मी रूट मॅजिकचे 2 डोस दिलेत पण पांढरी मुळी पाहिजे तशी चालू झालेली नाही. अशी शेतकरी बांधवांची कमेंट आहे शेतकरी मित्रांनो. आता बघा, पांढऱ्या मुळीसाठी रूट मॅजिक हे खरंच अफलातून प्रोडक्ट आहे शेतकरी मित्रांनो, याचा रेग्युलर डोस द्यावा लागतो. पण तरी पण शेतकरी बांधवांची कमेंट काय इथं की मी 2 वेळा रूट मॅजिकचा डोस सोडलेत पण पांढरी मुळी वाढलेली नाही. ही कमेंट कोणाची, सुनील गोडसर यांची कमेंट आहे. शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला म्हणजे गोडसे सर तुम्हाला जर ही कमेंट म्हणजे तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर पुन्हा एकदा हा व्हिडिओ बघा, तुम्ही 2 वेळा रूट मॅजिक सोडलेलं आहे पण तुमचं असं म्हणणं की पांढरी मुळी चालू झालेली नाही. परत एकदा आमच्या प्रतिनिधीला तुमच्या प्लॉटवरती बोलवा, तुमच्या पाण्याचा pH, जमिनीचा pH, सोडण्याची पद्धत बरोबर नाही, ह्या बऱ्याचशा गोष्टी चेक करा की बाबा कशा प्रकारे काय प्रॉब्लेम येतो का. त्यातनं जर प्रॉब्लेम आला तर तुम्हाला रिझल्ट काढून द्यायची जबाबदारी कंपनीची. काय म्हणतो तुम्ही हरू नका, खचू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कमेंट देताना तुमचं नाव आणि पत्ता टाका. तुम्ही नाव टाकले पण पत्ता टाकलेला नाही, मोबाईल नंबर टाकलेला नाही. तर ज्या शेतकरी बांधवांना इथून पुढे काय कमेंट द्यायची असली व्हिडिओला तर तुमचं नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर टाका. नाव, पत्ता, मोबाईल नंबर का, तुमच्या गावात आमचा प्रतिनिधी, तुमच्या बांधावरती आमचा प्रतिनिधी, तुमच्या घरापर्यंत आमचा प्रतिनिधी पोहोचू शकतो. तुम्ही जर निश्चित नावाची कमेंट टाकली तर तुमच्यापर्यंत आम्हाला पोहोचता येणार नाही. पुढची कमेंट आहे आपल्याकडं शेतकरी मित्रांनो, म्हणजे शंका आहे कमेंट म्हणजे शंका, ट्रायलसाठी प्रोडक्ट वापरायचे असेल तर छोटी पॅकिंग पाहिजे, मोठ्या कॅनमध्ये प्रोडक्ट असेल तर घेताना खूप विचार करावा लागतो. जसं की बायोसमृद्धी 5 लिटरपेक्षा 1 लिटरमध्ये असेल तर नक्कीच विचार करू, कारण का चमत्कार दाखवण्याचा नमस्कार घालत नाही. सगळ्यात महत्त्वाचं अमित यादव सर, मी तुमचा आभार मानतो, कारण अशा कमेंट आपल्याला पाहिजे. तुमच्या कमेंटला माझं उत्तर काय कंपनीकडनं की बायोसमृद्धी 1 लिटरमध्ये सुद्धा आहे आणि 5 लिटरमध्ये सुद्धा अवेलेबल आहे. तुमचा जो कोण प्रतिनिधी त्याला ठणकावून सांगा की मला बायोसमृद्धी 5 मध्येही पाहिजे आणि 1 मध्ये सुद्धा पाहिजे. तर 1 मध्ये सुद्धा आपलं उपलब्ध आहे. आणि तुमचं असं म्हणणं आहे की चमत्कार दाखवण्याचा नमस्कार घालत नाही शेतकरी मित्रांनो. आम्ही ऑलरेडी 9 वर्षापासून दररोज चमत्कार दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आत्तापर्यंत भरपूर शेतकऱ्यांना रिझल्ट आलेले आहेत. अशी आपल्याकडे कमेंट आहे. दुसरी कमेंट आहे, 20 फेब्रुवारीला पाणी सोडलं आहे तरी तेल्या आलेला आहे.
20 फेब्रुवारीला पाणी सोडलेलं आहे, तरी तेल्याला आलेला आहे. शेतकरी मित्रांनो, तेल्या हा मे महिन्यात चालू झाला. मे असेल, जून असेल, जुलै असेल, ऑगस्ट असेल, सप्टेंबर असेल, ऑक्टोबर एंडपर्यंत तुम्हाला तेल्या हा ताण देणार म्हणजे देणार. का तेल्या हा उष्णता, आर्द्रता, ह्युमिडिटी याच्यावरती वाढणारा हा आजार आहे. पण याला कंट्रोल ठेवणं हे आपल्या हातामध्ये आहे. सगळ्यात महत्त्वाचं, आपण अख्खा आभाळ तर झाकू शकत नाही, पण आपली बाग झाकू शकतो. आणि रेग्युलरली जर निमकरंज आणि कापूर याचे जर डोसेस तुम्ही देत असाल, ड्रिपमध्ये जर निमकरंज कापूर जर देत असाल, तर खरंच तुमचा तेल्या हा जो रोग आहे हा कंट्रोलमध्ये राहू शकतो. आत्तापर्यंत भरपूर शेतकरी बांधवांचा, ज्या शेतकरी बांधवांनी निमकरंज भीमसेन कापूर वापरला आहे फवारणीद्वारे आणि ड्रिपद्वारे, त्या शेतकरी बांधवांचा तेल्या हा कंट्रोलमध्ये आटोक्यात आलेला आहे. शेतकरी मित्रांनो, तुमच्या उत्तर काय की 20 फेब्रुवारीचं पाणी तेल्या कंट्रोलमध्ये आलेला नाही. यांचं नाव आहे रमेश उलगडे सर. रमेश उलगडे सर, परत एकदा हा व्हिडिओ बघा, आमच्या प्रतिला तुमच्या प्लॉटवरती बोलवा आणि तुमची शंका कुशंका दूर करा. आपल्याकडे अशा फक्त बोटावर मोजण्याएवढा कमेंट आहेत की ज्यांचं म्हणणं आहे. पुढचं कमेंट आहे, सीताफळाला रिझल्ट भेटलेला नाही. आबा दडस यांचं म्हणणं आहे की सीताफळाला रिझल्ट भेटलेला नाही. आता सीताफळ हे सेन्सिटिव्ह पीक आहे, पावसाच्या पाण्यावरती येणारं शेतकरी मित्रांनो हे पीक आहे. त्याचा तुमचा बहार कधी, एप्रिलचा बहार आहे, मार्चचा बहार आहे, मेचा बहार आहे, हे बरेचसे बहार आहेत. या बहारावरती अवलंबून असतं की सीताफळ सेटिंग होणार, रिझल्ट येणार का नाही. सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा विनंती करतो, सीताफळ हे सेन्सिटिव्ह पीक आहे, त्याला पाण्याचं योग्य नियोजन, बहाराचं योग्य नियोजन आणि सगळ्यात महत्त्वाचं सेंद्रिय खतांचं योग्य नियोजन जर असेल तर खूप चांगल्या प्रकारे सीताफळ सक्सेस होऊ शकते. तरी जर तुम्हाला काय शंका असेल तर 95 27 91 43 12 या नंबरवरती तुमचा डिटेल पत्ता, डिटेल मोबाईल नंबर टाका, म्हणजे आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल. पुढची कमेंट आहे, रामा ॲग्रोटेक प्रोडक्ट केव्हापासून वापरता रिझल्ट, म्हणजे केव्हापासून वापरायला रिझल्ट येईल. जयशंकर व्यवहार यांची कमेंट आहे की रामायण प्रोडक्टचे कधीपासून वापरायला रिझल्ट येईल. शेतकरी मित्रांनो, तुम्ही कुठलंही पीक लावल्यापासून ते हार्वेस्टिंगपर्यंत ॲटलिस्ट तुमच्या पिकाला ड्रिपद्वारे 3 ते 4 डोस आणि फवारणीद्वारे 3 ते 4 डोस जर करत असाल तर गॅरंटेड वॉरंटेड रिझल्ट येणार म्हणजे येणार. एखाद्या डोसमध्ये रिझल्ट येणार नाही बरं का शेतकरी मित्रांनो. 3-4 डोसवरनं 2-3 डोस खालनं आपल्याला करावे लागतील. दुसरी पुढची कमेंट आहे, सर तुम्ही स्वतः येणार का करमाळ्यात? माझी 2 एकर केळीची बाग आहे, नोव्हेंबरची लागण आहे, पण झाडाची उंची वाढत नाही, असं सुनील भोईर सरांचं असं म्हणणं आहे. करमाळा तालुक्यामध्ये सुनील भोईर सर करमाळा तालुक्यामध्ये आपल्या कंपनीचे प्रतिनिधी हे बांधावरती येतात, खूप चांगल्या प्रकारची सर्व्हिस देतात. जर तुम्हाला करमाळ्यामध्ये कोण पाहिजे असेल तर 95 27 91 43 12 या नंबरवरती फोन करा. फोन नाही उचलला तर व्हॉट्सअपवरती चॅटिंग करा की करमाळ्यामध्ये कोण आहे आणि कोण काम करतं आणि कोण माझ्या प्लॉटवरती येऊ शकतं. आपल्याकडे असे भरपूर आहेत. नंतर पुढची कमेंट आहे, सतत 4 वर्ष माझे तेल्यानी बाग जात आहे, त्यासाठी मला प्रतिनिधी पाठवा. आता बघा, कमेंट दिली पण कमेंटमध्ये तुमचं नाव, पत्ता, मोबाईल नंबर काही मेन्शन केलेला नाही. तर शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा विनंती करतो, कमेंटमध्ये तुमचा पूर्ण पत्ता, पूर्ण डिटेलमध्ये पत्ता, संपूर्ण नाव आणि मोबाईल नंबर कमेंट करा, म्हणजे आम्हाला तुमच्यापर्यंत, तुमच्या बागेपर्यंत, तुमच्या रानापर्यंत, तुमच्या घरापर्यंत पोहोचता येईल आणि तरच रिझल्ट येऊ शकतो. नुसता कमेंट देऊन रिझल्ट येणार नाही. कमेंट द्या पण कमेंटला तुमचं नाव, गाव, मोबाईल नंबर काहीतरी द्या. पुढची कमेंट आहे आपल्याकडे, शंका, छत्रपती संभाजीनगरला प्रतिनिधी कोण आहे ते सांगितले नाही तुम्ही 2 महिन्यापासून. शिवाजी चौथे सरांचा प्रश्न आहे. चौथे सर, मला विनंती करायची की छत्रपती संभाजीनगरमध्ये आत्ता सध्या रामाडे कंपनीचा कोणताही प्रतिनिधी काम करत नाही, असं माझंही तुमचं फोनवरनं बोलणं झालं होतं. पण त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आम्हाला प्रतिनिधीनं भाग आहे, कारण त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये डाळिंब, सीताफळ हे वाढत चाललेलं, म्हणजे ऑलरेडी आहे पण आता वाढत चाललेलं आहे. तरी पण छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जर कुणाला रामाडे कंपनीचं प्रतिनिधित्व करण्याची जर म्हणजे संधी पाहिजे असेल तर रामाडे कंपनी तयार आहे. त्यासाठी 95 27 91 43 12 या नंबरवरती फोन करा. नंतर पुढची कमेंट आहे, अमोल वाघमोडे सरांची, केळी संदर्भात माहिती सांगा. माझ्यासमोर दिसतंय अमोल वाघमोडे सरांची कमेंट काय, केळी संदर्भात माहिती सांगा. शेतकरी मित्रांनो, केळीवरचाही व्हिडिओ येणार आहे. प्रत्येक पिकाचा व्हिडिओ दर रविवारी येणार आणि येणार आहे. पुढची कमेंट आहे, काय सर केळीसाठी वापरलं औषध तुमचं, पूर्ण केळी करापली आहे आणि मुळी बंद पडली, सर कसलं तुमचं औषध? ही कमेंट आहे अभिजित भोसले सरांची. अभिजित भोसले सर, मी क्षमा मागतो जर आमच्या औषधाने काय दुष्परिणाम झाला असेल तर, पण मित्रांनो आमच्या औषधाने दुष्परिणाम होऊ शकत नाही का? आमचं बायोसमृद्धी केळी स्पेशल हे जरी 1 चमचा 1 टोपण जरी पिलं तरी काही होऊ शकत नाही. त्यामुळे केळी जळण्याचा
केळी करपण्याचं काहीच होऊ शकत नाही. केळी म्हणजे केळी करपते कधी आणि मुळी बंद कधी करपते, हवामानामध्ये जर उष्णता जर वाढली, पाण्याचं प्रमाण जर कमी झालं, रासायनिक खताचा डोस जास्त झाला आणि पाणी कमी पडलं तर केळी करपू शकते. पण भोसले सर तुम्ही टेन्शन घेऊ नका, आमचा प्रतिनिधी तुमच्याकडे येणार आहे. फक्त पुन्हा एकदा 9527914312 वरती तुमचा मोबाईल नंबर, तुमचा पत्ता पूर्ण टाका, नसतं इथं टाका, कारण तुम्ही इथं पत्ता दिलेला नाही. कमेंट बघू शकता. शेतकरी मित्र आणि बघा यांचं म्हणणं आहे की केळीला वापरलं पण करपली आहे. शेतकरी मित्रांनो, रामायण कंपनीचा यूट्यूब चॅनल पाठीमागे जाऊन चेक करा की रामायणचं प्रोडक्ट वापरल्यापासून इराण, इराक आणि दुबई या देशामध्ये आपल्या उत्पादनाच्या माध्यमातून केळी ही एक्सपोर्ट झालेली आहे. एक्सपोर्टसाठी बॉक्स पॅकिंग लागतं, एक्सपोर्टसाठी क्वालिटी माल लागतो, एक्सपोर्टसाठी शायनिंग लागते, एक्सपोर्ट लागतो, चांगली साईज लागते. सगळ्यात महत्त्वाचं हे सगळं मिळालं. त्यामुळे कमेंट टाका, त्याला उत्तर देणं आमचं काम आहे. पण कमेंट टाकताना तुमचा ॲड्रेस टाका, पत्ता टाका, तोपर्यंत आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येणार नाही. केळीला नाद खोळा रिझल्ट आहे, नाद खोळा रिझल्ट आहे. पुढची कमेंट आहे सुनील रानमाळ, बबन फुलारी यांची आहे. पेरूचं संपूर्ण शेड्यूल पाठवा, पेरूचं संपूर्ण शेड्यूल पाठवा. तुमच्याही कमेंटला आम्ही मान देतो आणि मी आभार व्यक्त करतो की तुम्ही खूप चांगल्या प्रकारची कमेंट टाकली की पेरूचं शेड्यूल. पेरूसाठी निश्चितच आपला एक नवीन व्हिडिओ, प्रश्न तुमचे उत्तर आमचे एखाद्या रविवारी येणार, म्हणजे येणार तो तुम्ही पहा. तोपर्यंत तुम्ही 9527914312 या नंबरवरती फोन करा. पुढचे कमेंट आहे डाळिंब बागमध्ये तेलकट वाढत आहे, निमकरंज 3 मिलीने वापरला तर चालेल का? निमकरंज 3 मिलीने वापरलं तर चालेल का, अशी कमेंट आहे कैलास चौधरी सरांची. कैलास चौधरी सर तुमचं मी आभार मानतो, खूप चांगल्या प्रकारे तुम्ही कमेंट दिलेली आहे. शेतकरी मित्रांनो, रामायण कंपनीचं ओरिजिनल निमकरंज हे कमीत कमी 6 ml पासून ते तुम्ही 2.5 ते 3 ml पर्यंत वापरू शकता, काही अडचण नाही. पण याच्यामध्ये तुम्ही भीमसन कापूर घेता, तो 1 लिटर पाण्याला फक्त अर्धा ग्रॅम घ्यायचा आहे, तो काय वाढवायचा नाही. तुम्ही निमकरंज 2 ml, 2.5 ml, 3 ml वापरू शकता, काही अडचण नाही. अशा आपल्याकडे कमेंट आहे कैलास चौधरी सरांची. जरी काय अडचण आली तर तुम्ही कस्टमर केअर नंबरवरती फोन करू शकता. मित्रांनो, आपल्याकडे अशा काही फक्त बोटाव मोजण्यासारख्या कमेंट आहेत की ज्यांनी विचारलं आहे की माझी ही शंका आहे, माझी काही शंका आहे. पुढची शंका आहे सागर निंबोरे सरांची. ड्रॅगनला कसं वापरायचं ते पण सांगा, ड्रॅगन फ्रूटला कसं वापरायचं ते पण सांगा. सागर सर, रामायण कंपनीच्या यूट्यूब चॅनल थोडंसं बॅकफुटला जाऊन बघा, मागं जाऊन बघा की त्या ठिकाणी ड्रॅगन फ्रूटचे खूप चांगले व्हिडिओ आपण शूट केलेले आहेत. ज्यांनी आपलं प्रोडक्ट वापरलं, ज्यांनी आपलं प्रोडक्ट वापरून ड्रॅगनमध्ये खूप चांगल्या प्रकारची साईज केलेली आहे, खूप चांगल्या प्रकारचं सेटिंग केलेलं आहे आणि जे काही काळे डाग येतात ड्रॅगन फ्रूटवरती ते खूप चांगल्या प्रकारे कंट्रोल केले आहेत. त्यासाठी बघा आणि निश्चितच आम्ही ड्रॅगन फ्रूटसाठी बी येणाऱ्या भविष्यामध्ये नवीन एक व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करणार आहोत. परत पुढची कमेंट आहे पेरूसाठी शेड्यूल पाठवा. पेरू असेल, डाळिंब असेल, म्हणजे पेरू असेल, कुठलंही पीक असेल, या प्रत्येक पिकावरती आम्ही व्हिडिओ बनवत आहोत. प्रत्येक रविवारी आम्ही व्हिडिओ बनवायचा काय करणार आहे, प्रयत्न करणार आहे. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की आपल्याला प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या कमेंट घ्यायच्या आहेत. आपल्याकडे अशा भरपूर कमेंट आहेत, त्यामध्ये काही सिलेक्टेड कमेंट आपण तुम्हाला वाचून दाखवण्याचा प्रयत्न करतोय. नसेल तर तुम्ही जो मागच्या रविवारी व्हिडिओ प्रसारित झाला त्यामध्ये बघा, त्यापेक्षा एकही एक्स्ट्रा कमेंट किंवा कमी कमेंट आम्ही तुम्हाला वाचून दाखवलेली नाही. अशा आपल्याकडे भरपूर कमेंट आहेत. सांगण्याचं तात्पर्य एकच शेतकरी मित्रांनो की प्रश्न तुमचे उत्तर आमचे, हा जो मागच्या 8 जून 2025ला मागच्या रविवारी 12:30 वाजता जो आपला व्हिडिओ प्रसारित झाला होता, त्या व्हिडिओला जवळजवळ 110 पेक्षा जास्त कमेंट आलेल्या आहेत. ह्या 110 मध्ये 2 ते 3 कमेंट जर सोडल्या तर सगळ्या कमेंट ह्या पॉझिटिव्ह आहेत. का पॉझिटिव्ह आहेत? कारण आम्ही जे काय मागच्या 3, 4, 5, 10, 9 वर्षापासून कष्ट केलेलं आहे, त्या कष्टाला खूप चांगल्या प्रकारे शेतकरी बांधवांनी सुद्धा कष्ट करून आपली उत्पादनं वापरून रेस्ट पिरियडपासून ते हार्वेस्टिंगपर्यंत वेळापत्रकानुसार शेड्यूलनुसार आपली उत्पादनं वापरली, त्यांना खूप चांगल्या प्रकारचा रिझल्ट आलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं यामध्ये रामायण कंपनीच्या उत्पादनाने खूप चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. आणि जे रामायण कंपनीचे एकनिष्ठ प्रतिनिधी आहेत, ज्यांची आत्ता मी कमेंटमध्ये नावं घेतली होती ती, प्लस अजूनसुद्धा आपल्या मार्केटला जवळजवळ 200-250 पेक्षा जास्त प्रतिनिधी हे एकनिष्ठ रामायण कंपनीचं उत्पादन हे शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. शेतकरी बांधवांना खूप चांगल्या प्रकारचा बांधावरती जाऊन सर्व्हिस देण्याचा प्रयत्न करतात. त्या सर्व प्रतिनिधींचा मी पुन्हा एकदा कंपनीच्या वतीने आभार व्यक्त करतो की तुमच्या कष्टाला मी सलाम करतो प्रतिनिधींनो, की तुम्ही या प्रोडक्टवरती विश्वास ठेवून हे प्रोडक्ट तुम्ही स्वतःच्या शेतामध्ये वापरलं आणि मग शेतकरी बांधवांना हे प्रोडक्ट सल्ला द्यायला चालू केलेलं आहे. शेतकरी मित्रांनो, मी इथं काय वाक्य वापरलं, आमच्या प्रत्येक प्रतिनिधींनी हे प्रोडक्ट स्वतः वापरलेलं आहे आणि शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे मित्रांनो, प्रश्न तुमचे उत्तर आमचे. हा एपिसोड ना दर रविवारी 12:30 वाजता येणार. पण या प्रत्येक एपिसोडात तुमच्या चांगले असो वाईट असो कमेंट येणं गरजेचं आहे. कारण कमेंट आलं तर आपण पुढचा व्हिडिओ चांगला बनवू शकतो. जसं काही शेतकरी बांधवांनी सजेशन दिलं की पेरू असेल,
बरोबर ना. केळी असेल, ड्रॅगन फ्रूट असेल, या वेळेवरती वेगळे तुम्ही व्हिडिओ बनवू शकता का? बिनधास्त बनवणार. कारण का शेती तुमची खात्री आमची, हे आमचं ब्रीदवाक्य आहे. तसं आजपासूनचं दर रविवारचं ब्रीदवाक्य काय? प्रश्न तुमचे उत्तर आमचे. तर मागच्या व्हिडिओला खूप चांगल्या प्रकारे प्रसिद्धी दिला, तसंच आजचा जो व्हिडिओ रविवारचा, बरोबर ना, आता तुम्ही तो बघत आहेत, या व्हिडिओला सुद्धा तुम्ही खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद द्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, शेतकरी बांधवांना मी पुन्हा विनंती करतो की ज्या शेतकरी बांधवांनी हा आपला रामा ॲग्रोटेक यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर पहिला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोचवा. कारण का या यूट्यूब चॅनलला दररोज 12:30 वाजता डाळिंब असेल, द्राक्ष असेल, ऊस असेल, केळी असेल, तरकारी असेल, कुठल्याही पिकाचा दर 12:30 वाजता रोज दुपारी 12:30 वाजता एक व्हिडिओची लिंक येते. त्या लिंकमध्ये शेतकरी बांधवांचं नाव, गाव, पत्ता आणि त्या शेतकरी बांधवांनी आपलं काय काय उत्पादन वापरलेलं आहे हे त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. त्यामुळे दररोजचा 12:30चा व्हिडिओ बघा. पण दर रविवारी आपण चालू केलं आहे प्रश्न तुमचे उत्तर आमचे. तर मागच्या व्हिडिओला खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळाला म्हणून आपण आजचा व्हिडिओ शेतकरी बांधव पोचत आहोत की ज्या शेतकरी बांधवांनी आमच्यापर्यंत खूप चांगला कमेंटमेंट दिला. काही शेतकरी बांधवांच्या शंका होत्या, त्याही आम्हाला तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरीही काही शंका असेल तर 95 27 91 43 12 हा कंपनीचा कस्टमर केअर नंबर आहे. हा जरी बिझी लागला तर तुम्ही याला व्हॉट्सअप करू शकता, काही अडचण नाही. आणि जरी काही अडचण नाही तर माझा नंबर मी खाली तुम्हाला दिलेला आहे, त्यावरती तुम्ही कमेंट करू शकता की बाबा मला ह्या तालुक्यात कुठला प्रतिनिधी आहे, त्या गावात कुठला प्रतिनिधी आहे का, मला खूप चांगल्या प्रकारे सर्व्हिस मिळेल का, मला तुम्ही रिझल्ट काढून देऊ शकता का, असे बरेचसे प्रश्न आहेत. त्या प्रश्नांना उत्तर घेऊन आम्ही दर रविवारी तुम्हाला भेटणार, दर रविवारी 12:30 वाजता. तर आजचा हा व्हिडिओ होता कमेंटवरती की मागच्या व्हिडिओला ज्या कमेंट आल्या त्या कमेंट आपण तुमच्यापर्यंत वाचून दाखवण्याचा इमाने इतबारे प्रयत्न केलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आत्ता हा जो आपण व्हिडिओ शूट केला शेतकरी मित्रांनो, क्रोमा बॅकग्राऊंड नाही आहे, बरोबर ना, हा लाईव्ह बॅकग्राऊंड आहे. कसला बॅकग्राऊंड आहे इकडे बघा, लाईव्ह बॅकग्राऊंडमध्ये आपण हा व्हिडिओ शूट करत आहोत. कारण का आपलं एक म्हणणं आहे, खोटं बोलायचं नाही, खरं बोलायचं, पण खरं दाखवणं शेतकरी बांधवांपर्यंत हे आमचं कर्तव्य आहे. तर पुन्हा एकदा आजचा व्हिडिओ हा संपत आलेला आहे. ज्या शेतकरी बांधवांनी हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघितला त्या शेतकरी बांधवांना जर काही शंका कुशंका असेल तर पुन्हा एकदा या व्हिडिओला कमेंट करा. आणि याच कमेंट केलेला हा व्हिडिओ आम्ही परत पुढच्या रविवारी घेऊन येणार आहोत, पुढच्या रविवारी. त्यामुळे दर रविवारी हा व्हिडिओ पाहायला विसरू नका. ओके, धन्यवाद. रामकृष्ण हरी.